आपल्या विश्रामगृहावर सगळेजण एकत्र आलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.एल. सिद्धार्थ साहेब, साखरीवरून तालुका अध्यक्ष बैसाणे साहेब, वाघ साहेब, पाटील साहेब, त्याच्यानंतर औटे पाटील साहेब, मुन्ना दादा, जितेंद्र राजपूत साहेब, ही अशी सर्व मंडळी आज या निमित्ताने इथे एकत्र आलेली आहे। आणि या सर्व मंडळींकडून आपल्या सुधाकर मराठेंना 24व्या वाढदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा देत आहोत। योगायोग असा आहे, दुधात साखर पडल्यासारखा सुधाकर मराठे खरंच भाग्यवान आहे। त्याच्या तालुक्यामध्ये यायला मला पहिली संधी मिळाली आणि आपले जे या तालुक्याचे अध्यक्ष आहेत अमोल भारती, त्यांच्यावर जो जीवघेणा प्रकार झाला त्या प्रकाराला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथं आलो आणि सुधाकर मराठे यांचा वाढदिवस आहे ते आपल्याला समजलं आणि म्हणून मी सुधाकर मराठेच्या या 24व्या वाढदिवसानिमित्त संबंध महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मी सुधाकर मराठे यांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। आणि सुधाकर मराठेच्या जीवनामध्ये, त्यांच्या उगवत्या नेतृत्वामध्ये पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे, ज्याप्रमाणे पूर्ण चंद्राचं दीप असते, तेजस्व असते, अगदी त्या तेजस्वी वाण्याने सुधाकरचं मंगल हो, त्याच्या जीवनातील सर्व आशा आणि आकांक्षा पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे पूर्ण होत अशी मी मंगलमय याचना तथागता चरणी करतो। आणि सुधाकर मराठेंना MDTVच्या प्रतिनिधीला या ठिकाणी MDTV परिवारातर्फे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे, जिल्ह्याचे अध्यक्ष धर्मेंद्र पाटील यांच्यातर्फे लाख लाख शुभेच्छा व्यक्त करून आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो। आपण एक महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ ही एकमेव संघटना आहे की पत्रकाराच्या केसाला जरी धक्का लागला तरी राज्यामध्ये कावड्यासारखे कावकाव करत सगळे लोक आपण एका क्षणाला एकत्र होतो। पत्रकारिता हा व्यवसाय असा आहे की अतिशय काचेच्या घरात राहण्यासारखे हा धंदा आहे। सगळे लोक आपल्यावर चिडलेले राहतात, दुष्ट लोकांची नजर आपल्याकडे राहते आणि अशा अवस्थेमध्ये ग्रामीण पत्रकार संघाचं संघटन एकत्र असणं गरजेचं आहे। आणि आज आपण जे संघटन दाखवलं, म्हणजे एकी दाखवली, त्याचा परिणाम आपण हा भोगलेला आहे। मी सुधाकर मराठेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला आशीर्वादाशिवाय किंवा तुमच्या सर्वांच्या अभिनंदनाशिवाय काही देऊ शकत नाही, परंतु आजच्या या मंगलमय दिनी मी अशी घोषणा करतो की महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या तळोदा तालुक्याच्या संपर्क प्रमुखपदी सुधाकर मराठे यांच्या नियुक्ती झाली अशी मी संस्थापक या सगळे केक कुठे मिळाला? देश और समाज के लिए क्या योगदान मिळेल? नका विचारू देश आपल्यासाठी काय करत आहे, नका विचारू समाज आपल्यासाठी काय करत आहे, पण हे विचार आपण देशासाठी आणि समाजासाठी काय योगदान देतो असे महान विचार देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराज गणेश्वर, क्षत्रिय कुलावंत राजा शिवछत्रपती, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सोडले सर्व घरदार, सोडला सुखी संसार, ज्योतिसम जीवन जगले, ते अमर झाले, अशा शहीद भगतसिंग या तीन महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आमचे जे MDTVचे प्रतिनिधी माननीय सुधाकर भाऊ मराठे आणि त्यात युवा पत्रकार असून MDTVच्या माध्यमातून त्यांनी जेव्हापासून MDTVची नियुक्ती त्यांनी झाली नवला प्रतिनिधी म्हणून, त्यांनी अतिशय धडाडीच्या ज्या बातम्या असतात त्या MDTVच्या माध्यमातून त्यांनी प्रसारित केलेल्या आहे। म्हणजे युवा पत्रकार आहे, आपण म्हणतो भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही स्तंभ आहे 4 स्तंभ, संसद, न्याय, प्रशासन, पत्रकारिता, बाबासाहेबांनी राज्यघटनेने त्यामध्ये दिले की संसद, न्याय, प्रशासन हे 3 स्तंभ जर वापरले चालत असेल तर आपली जी निर्मिती केली संसद आधारस्तंभाची पत्रकारिता म्हणून, आपण यांना नियंत्रण ठेवण्यासाठी आपली ही पत्रकारितेची भूमिका चौथा आधारस्तंभ आपण आहोत। आणि आपल्याला
दीन दलित दीन आदिवासी सर्व समाजातील जे आपले लोकशाही देश आहे संपूर्ण जगामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनी सुद्धा म्हटलेले बराक ओबामांनी त्यांनी सुद्धा म्हटले की भारतीय राज्यघटना ही डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली आहे. असं म्हटलं की दलित व्यक्ती दलित बाबासाहेब दलित नव्हते किंवा ते संपूर्ण भारताचे एक नेते होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजे शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले असा आदर्श घेऊन ही राज्यघटना जेव्हा बंद केलेली त्यामध्ये निर्मिती पत्रकारांसाठी केलेली आहे आणि पत्रकारांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे सुधाकर भाऊ मराठे मी जेव्हापासून एमडीटीवर जॉईन झाला त्यांचंही जेव्हा आपण बघतो हे युवा पत्रकार मंडळी जवळ आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकातून राष्ट्रीयकरण भूमिकातून सुधाकर भाऊने न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष आहेत, वरिष्ठ आमचे अध्यक्ष आहेत श्री पी एल सिद्धर साहेब, त्यानंतरचे मंडळी कार्यकर्ती यांचाही आदर्श आम्ही युवा पत्रकार घेऊ. आणि मला तरी वाटतं मी एक युवा पत्रकार सुधाकर भाऊ सुंदर सरांचा आदर्श घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार संघ एमडीटी असो आम्ही न्यायाची भूमिका देण्याची ज्या न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आणि शिरसाट साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, सर्व देवतांचा आणि जे मान्यवर नेते त्यांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि पुनश्च आज सुधाकर भाऊंचा जो वाढदिवस आहे अतिशय चांगला जो आज होळी आणि धुलीवंदन एक पवित्र सणाच्या निमित्ताने वाढदिवस आला आहे. पुनश्च मी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने एमडीटी नंदुरबार आणि आमच्या धुळे सिटी चॅनलच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या शिरसाट साहेबांना आपल्या सर्व मान्यवरांना श्री धर्मेंद्र पाटील साहेब संपादक श्री दिनेश पाटील साहेब आम्हाला नेहमी धर्मेंद्र पाटील सर दिनेश पाटील सर यांचं मार्गदर्शन जातं आणि शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनासाठी धर्मेंद्र पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही नेहमीच युवा पत्रकार म्हणून मी सुधाकर भाऊ आम्ही काम करणार आहोत आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू. आणि पुनश्च मी एमडीटी परिवार नंदुरबार सिटी चॅनल परिवार आणि महाराष्ट्र ग्रामीण पत्रकारांच्या वतीने मी सुधाकर भाऊ मराठे यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला जी मुली संधी दिली आहे त्याबद्दल मी आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि मला एक मोठी संधी उपलब्ध करून दिली. माझ्या वाढदिवसासाठी एक म्हणजे मोठं काहीतरी एक विशिष्ट वाटत आहे मला काही शब्दांनी मांडता येईल आणि अशा गोष्टी आहेत. पण जेव्हा लहान होतो त्यावेळेला मला मित्रांसोबत नेहमी गोष्टी करत राहायचो की गाव असं सुधारायला पाहिजे असं सुधारायला पाहिजे. मी जर हा लागला तर हे केलं असतं, हे लागलं ते केलं असतं. पण एक भ्रष्टाचार किंवा एबीसी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींपुढे सामान्य मनुष्य जाऊ शकत नाही. त्यासाठी एक विचार केला, खूप विचार केला. त्याने मला धर्मेंद्र भाऊ सारखे एक व्यक्ती व दिनेश भाऊ सारखे व्यक्ती असं काहीतरी मला गायडन्स करून गेले की या गोष्टीने तुझ्या पुढे भविष्य सुधरू शकतं किंवा तू समाजासाठी काहीतरी कार्य करू शकतो. या सर्व गोष्टींसाठी मी डिसाईड केलं आय हॅव डिसाइडेड टू डू फॉर एव्हरीवन. तर मी यांच्यावर केला आणि हातात लेखणी घेतली किंवा एक कॅमेरा घेतला आणि तो कॅमेराच्या माध्यमाने सर्व जनतेकडे पोहोचतोय व एवढे सर्वांसमोर आव्हान करतो की ज्या काही गोष्टी करत राहील ते चांगल्या करेल किंवा कुठे काही लाच लचपत या गोष्टींपासून मी नेहमी लावून राहील हे सर्वांना आश्वासन देतो. आणि